अजित पानेरा खूप चांगलं प्रदर्शन राहिलं अजितचं. 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च करून 2 विकेट्स आणि फलंदाजीमध्ये 6 चेंडूंमध्ये 16 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून सामना वीर तो ठरलेला आहे. आयकॉन म्हणून त्याची निवड उगाचच केली जात नाही. त्याच्याकडे ते कसब कला कौशल्य आहे, ती हिम्मत आहे, ती ताकद आहे, ते धमक आहे, ते साहस, ते धाड असते, धैर्य, ते शौर्य, सर्व काही गोष्टी दर्शवत असताना ऑन स्क्रीन सुंदर दृश्य आपण पाहू शकाल. अजित पानेरा, कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून अभिनंदन. खूप चांगला आणि दर्जेदार खेळ, अष्टपैलू नेतृत्व, ब्रँड ऑफ साखरे, सुपर सुपर फिनॉमिनल परफॉर्मन्स. सरवरभाई पटेल यांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करतोय, ज्यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेसाठी आलेला आहे. मी विनंती करतोय पुढील स्वागत सन्मानाकरिता स्पर्धेच्या वतीने आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते विराज ठाकरे, महाराष्ट्रातील दर्जेदार कबड्डीपटू आणि केव गावातील एक यशस्वी उद्योजक म्हणून सरांची ओळख आहे. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी या विराज आपण अगदी कॅमेरा समोर आपणास या ठिकाणी कैद केलं जाईल विश नेटवर्कच्या माध्यमातून. विराज ठाकरे, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. रुबाबदार व्यक्तिमत्व विराज ठाकरे. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारी यांच्या माध्यमातून विराज ठाकरे यांना सन्मानित केलं जात आहे. मयूर साबळा यांनी सुंदर क्षणचित्र कैद केलं, त्यांचे देखील मनापासून आभार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंकज पाटील त्या ठिकाणी तैनात आहेत. खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 फलंदाजांची जोडी, एका बाजूने अनिल टुकले आहे, ब्रँड ऑफ औंढाणी, त्याची साथ आणि सोबत देण्याकरिता मुख्य प्रांगणामध्ये ऋषी तरे, ब्रँड ऑफ भोपोली. चांगली गोलंदाजी होते. ऋतिक रावतेच्या माध्यमातून डॉट चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. खूप सुंदर प्रदर्शन तो देत आलाय ऍज अ ऑलराऊंडर. गुडलँड स्पॉटला प्रॉपर चेंडू रिलीज करण्यात आला. त्यानंतर मात्र नैसर्गिक बाउन्स नेहमीप्रमाणे या खेळपट्टीची ती स्पेशालिटी राहिलाय. या वेळेला आपण पाहू शकाल खूप सुरेख पद्धतीने शॉर्ट थर्डमॅन आणि गली रिजनच्या सेंटरला हा जेल मात्र परिपूर्ण करण्यात आला आहे. आणखीन एक झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. गुरोडा किंग 11ची डळमळीत अशी सुरुवात आहे. ऋतिक रावते, ब्रँड ऑफ सावरेच्या अकाउंट मध्ये विकेट आले. फलंदाज बाद गॉन. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. ऋतिकचा पुढील बॉल इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ निघून चाललाय. सीमा रेषा पार. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतं फलकावर. 12 या अंकावर. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पॉवर प्ले आपल्या नावावरती केला. खरं तर तरे ग्रुप या संघाने क्षेत्ररक्षणाची खूप चांगली छाप सोडलेली आहे. मुख्य VIP डॅशवरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय सुनीलजी दानवा साहेब, मासवण गावाचा हे आभूषण आहे. पालघर पंचायत समितीच्या माध्यमातून माजी उपसभापती पद ज्यांनी भूषवलेलं आहे असं पाहू
राजकीय वलयप्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्व आमच्या मुख्य VIP डायसवर सन्माननीय विशेष अतिथी म्हणून उपस्थित झालेले आहेत. 40+ सूर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय म्हणून गेली भरपूर वर्ष ते भूमिका अदा करतायत. त्यांच्या साथीने त्यांचे हमरापूर गावाचं हे सुवर्णरत्न साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय यतीनजी भोईर दुकटन YB कलेक्शनचे प्रोप्रायटर यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम. आदरणीय संजय मर्ले गांजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. निमंत्रणास मान देऊन आपण उपस्थित झालेला आहात. आदरणीय सन्माननीय संजय मर्ले साहेब, आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदिवासी मनोर प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छित. आदरणीय सुनील धानबा साहेब, माजी उपसभापती पालघर पंचायत समिती समवेत सूर्या प्रीमियर लीग 40+ चे विद्यमान प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय, मासवण गावातील यशस्वी, ओजस्वी आणि तेजस्वी नेतृत्व यांकडून आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या या 9व्या सीझनसाठी तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. या दानशूर दातृत्वशील भूमिकेकरिता देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. दातृत्वाची धगधगती मशाल म्हणजेच सुनीलजी धानबा साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. पंच काय सांगतायत? वाईट करिता रिव्ह्यू हवा आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं ना पंच? ओके, बघूया. सध्या टेक्निकल रूम मध्ये निरीक्षण तथा परीक्षण सुरू आहे. ॲज अ थर्ड अंपायर गजानन हिरेकर सरांना आपण पाहू शकतात. साहिल विलास पाटील विश नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना दर्शवतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल आणि इथून रिव्ह्यू लॉस्ट होतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाचा अनिल टुकले ब्रँड ऑफ औंढाणी यांनी जे चॅलेंज दिलं त्या चॅलेंज मध्ये ते फ्लॉप ठरलेले आहेत आणि यापुढे मात्र रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीत, कारण प्रत्येकी एकच रिव्ह्यू तुम्हाला दिला जातोय. पंकज अशोक पाटीलचा पुढील बॉल वाईड. विरल नायर सरांचा इशारा आपण पाहू शकाल. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 17 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर एलिमिनेटर 2 सुरू आहे. आमच्या लाडक्या मान्यवरांच्या माहितीसाठी याआधी एलिमिनेटर 1 आपण पाहिला. स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आई गावदेवी शिलशेत या संघाला आणि 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल झालेले आहे. त्यानंतर मात्र हा एलिमिनेटर 2 सुरू झालाय. दोन्ही संघांना काहीही करून या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल, अदरवाईज स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. डू ऑर डाय अशी ही लढत आमच्या लाडक्या मान्यवरांच्या माहितीसाठी. एका बाजूने गुरोडा किंग 11 हा संघ फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने तरे ग्रुप हा संघ क्षेत्र रक्षण करतोय. सातिवलीचा वंडर बॉय पंकज अशोक पाटील सध्या गोलंदाजी करण्याकरिता सुसज्ज आहे. आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन समोर आहे अनिल टुकले. यावेळेस सुंदर फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय सुसाट वेगाने सीमारेषा पलीकडे. ब्रँड ऑफ औंढाणी अनिल टुकलेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. आदिवासी मनोर प्रीमियर लीग चौकार. 25 धावा परिपूर्ण. थोडासा वेळ मिळाला, आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. मी विनंती करतोय स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती महोदय आणि 40+ सूर्या प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आपल्या मासवण गावाचा कोहिनूर आदरणीय सुनीलजी धानबा यांना सन्मानित करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व आणि या बहुआयामी बहुवलय प्राप्त राजकीय कार्यक्षेत्रात उत्तुंग गगन भरारी गरुड झेप घेणारे आदरणीय सुनीलजी धानबा यांना आपण सन्मानित करूयात. या सुनील सर, मुख्य क्रीडा मंचासमोर आपण यावं. तेथे विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे सोनेरी चलचित्र कैद करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती महोदय, 40+ सूर्या प्रीमियर लीगचे विद्यमान प्रेसिडेंट आणि राजकीय कार्यक्षेत्रामध्ये ओजस्वी तेजस्वी कामगिरी करणारे मासवण गावातील हरहुंडरी सुनीलजी धानबा यांचा शुभ सन्मान स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवार यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. स्वागत सन्मानाकरिता
वेलकम सर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्या बात है पंकज पाटील. ग्रेट एफर्ट्स. अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं एक क्षेत्र रक्षण राहिलं. चौकार आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला यावं गजाननजी हिरेकर साहेब, आपण बघा नक्की काय घडलेलं आहे. बहुतेक सीमारेषेच्या अलीकडे जी थोडीफार राख होती तिच्यावरती पाय आदळले पंकज अशोक पाटीलचे. परंतु बघूयात आता पंच देखील परीक्षण करतायत एक्झॅक्टली काय घडलेलं आहे आणि काय बिघडलेलं आहे. पारदर्शकता, दूध का दूध पाणी का पाणी आपण करणार आहोत. डिसिजन इज पेंडिंग नाउ. परीक्षण सुरू आहे. सेफ आहे. धन्यवाद गजाननजी हिरेकर साहेब. ऋतिक रावतेचा पुढील बॉल हुक केलाय चेंडूला. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या सेंटर वरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. खूप सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मुख्य मैदानावर. दीपक सांबरे दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा फलंदाज आपला अनुभव पणाला लावतोय. चेंडू लगेचच उपलब्ध करून द्यायचा आहे. ग्राउंड स्टाफला विनंती करतोय. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. ग्राउंड स्टाफ चेंडू जाऊ द्या. आदरणीय विराज ठाकरे केव, उत्कृष्ट कबड्डीपटू तथा यशस्वी उद्योजक, युवा उद्योजक सरांकडून या स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. आदरणीय सन्माननीय संजय मर्ले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य केला जातोय. सरांच्या मनापासून आभार. आदरणीय यतीन भोईर, एक युवा संघमालक, वायबी कलेक्शन चे प्रोप्रायटर आणि दर्जेदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे दुकटन गावातील हे अनमोल रत्न यतीनजी भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी STMPL च्या 9व्या सीझन साठी सौजन्य केला जातो. यतीनजी आपल्या मनापासून आभार. फुलटॉस स्वरूपातील चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक्झिक्युशन सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. कंप्लीट अंपायर्स रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. विमर करिता चेंडू कमरेच्या वर आहे किंवा नाही याकरिता मात्र स्वतः पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. बघूया नक्की काय घडते. गजाननजी हिरेकर यांच्या माध्यमातून ऍज अ थर्ड अंपायर डिसिजन पोहोचवला जाईल. 39-39 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. दोन संघांमध्ये सुरू असलेली एलिमिनेटरची ही लढत आहे. महत्वपूर्ण असा सामना आहे दोन्ही संघांकरिता. इट्स नो बॉल. जबरदस्त 95 सलाम. ज्या पद्धतीने ते आपली भूमिका अदा करतात. विरलची नायर मास्टर माइंड आहेत. परफेक्ट त्या ठिकाणी अंपायर्स रिव्ह्यू बघायला मिळाला. त्यांना थोडासा डाऊट होता की कदाचित हा चेंडू नो असू शकतो आणि ज्या अर्थी नो आलाय त्या अर्थी फ्री हिट, सूट सवलत आणि कमिशन आता फलंदाजासाठी आहे. ऋतिक रावते थोडेसे महागडे ठरत आहेत या षटकामध्ये. स्वतःवरती सार्थ विश्वास दाखवावा लागेल, पुनरागमन करावं लागेल, गरजेची गोष्ट आहे. उलट स्वरूपातील चेंडू फ्रीड आहे. पहिली धाव सहजगत्या परिपूर्ण डबलच्या रोटेशन साठी वाल आहेत. जबरदस्त स्वरूपामध्ये रनिंग बिटवीन द विकेट झेल देखील सुटलाय आणि या सरते शेवटी 3 धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. दीपक सांबरे आणि त्यांच्या साथीने अनिल डुकले 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये क्रिवी शीघ्र गतीने, द्रुत गतीने, कसोशीने, लगबगीने जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव संख्या जाऊन पोहोचलाय फलकावर 43-43 या अंकावर. तरे ग्रुप वर्सेस
कुरोडा किंग 11 तगडी मॅच आहे. ऋतिक रावतेचा पुढील बॉल फुलटॉस दिलाय, स्मॅश केलेला आहे. चाबुक 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 कॉपी बुक बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करणारा अनिल डुकले ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4 धावा. गोपाठ पाठोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 चौकार खेचलेले आहेत अनिल डुकले या फलंदाजाने. आदरणीय पवनजी सौरा नांदगावचे माजी उपसरपंच यांच्याकडून 300 रुपये आणि एम ए वॉटर सप्लायर्स चे प्रोप्रायटर सय्यद बाईटर यांच्याकडून देखील 300 रुपीज हे पारितोषिक आपल्या नावावरती लागू केल्यानंतर मात्र त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत अनिल डुकले. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय गजानन पाटील साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपजिल्हा प्रमुख या मोठ्या पदावरती कार्यरत असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय गजाननजी पाटील साहेब यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष महोदय प्रशांत शिवराम गोवारी सावरखंड आपण आपल्या शुभ हस्ते गजानन पाटील साहेब हमरापूर गावातून बिलॉंग करणारे हे एक राजकीय आभूषण आणि या स्पर्धेला आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन वेळात वेळ काढून आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यमान उपजिल्हा प्रमुख आदरणीय गजाननजी पाटील हमरापूर यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. STMPL सीझन 9 मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर. आदरणीय संजय मरले साहेब कांजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन या स्वागत सन्मानाकरिता संयोजन समितीच्या वतीने आदरणीय साई भोईर गोवाडे आपण आपल्या शुभ हस्ते संजयजी मरले यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे दाते आहेत तब्बल 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. गांजे गावातील सुवर्णरत्न आदरणीय संजयजी मरले यांचा यथोचित शुभ सन्मान आदरणीय साई भोईर गोवाडे क्रिकेटमधील दर्जेदार खेळाडू आणि त्यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय संजय मरले साहेब खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे रुजू आहेत 24 तास जनतेची अहोरात्र सेवा करण्यामध्ये पारंगत व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी मरले आपल्या कार्याला वंदन त्रिवार अभिवादन. आणि आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल STMPL संपूर्ण कमिटीच्या वतीने आपले मनापासून आभार. आदरणीय गणेश सांबरे बोट मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत दिग्गज व्यक्तिमत्व सरांकडून STMPLच्या या 9व्या सीझन करिता तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. व्यस्त वेळापत्रकामुळे या स्पर्धेसाठी वेळ काढू शकलेले नाही आहेत परंतु 2000 रुपये त्यांनी डिजिटली पे केलेले आहेत. या स्पर्धेकरिता दातृत्वशील भूमिका आदरणीय गणेश सांबरे बोट पोलीस दलात कार्यरत दर्जेदार व्यक्तिमत्व आणि त्यांचे देखील खूप खूप आभार. चला आता तुम्हाला मी घेऊन जातो या मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर कृपेश शांताराम किणी बोट गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून उत्तुंग आसमानी मॅक्झिमम माइंड ब्लोईंग मास्टर स्ट्रोक सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 55 धावा फलकावर
दीपक सांबरे पंच काय सांगतायत? पाणी हवंय. चला पाण्याची सुव्यवस्था फटाफट करा मैदानामध्ये. दीपक सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस याचा जलवा सुरू आहे. पाणी घेऊन जा प्लीज. थोडीशी घाई करा ग्राउंड स्टाफ. पाण्याची सुव्यवस्था करायची आहे. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. वेळ थोडीशी कठीणच आहे. एका बाजूने मान्यवर मोठ्या संख्येने आलेले आहेत, दुसऱ्या बाजूने एलिमिनेटर 2 सुरू आहे. आपण दोन्ही गोष्टी कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूयात. आदरणीय सुशांत धानवा एक युवा नेतृत्व. पंच काही रिव्ह्यू हवाय? हा गुणलेखकाकडून चुकी झाली होती. जे आमचे मॅन्युअल स्कोर आहे त्यांच्याकडून चुकी झाली होती आणि सरते शेवटी 59 धावा. बरोबर आहे. 59 59 धावा आहेत फलकावर. आदरणीय सुशांत दानवा या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा नेतृत्व. साहेब आपण यावं मुख्य क्रीडा मंचासमोर. आपणास सन्मानित केलं जाईल. मासवण गावातील एक युवा नेतृत्व आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय अजय दामू दाभाडे STMPL चे विद्यमान सचिव, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचंय. आदरणीय सुशांत दानवा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. डॉक्टर स्वामी विवेकानंद यांचे फार सुंदर शब्द आहेत. माझ्याकडे 100 युवा द्या, मी तुम्हाला देश बदलून दाखवू शकतोय. आणि युवकांची नितांत आवश्यकता ती खऱ्या अर्थाने गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, राष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जाण्याकरिता सळसळत्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये विकास कामात दडलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सुशांत धानवा सरांचं मनापासून आम्ही स्वागत करीत आहोत STMPL मध्ये. पुढील स्वागत मूर्ती आहेत YB कलेक्शनचे प्रोप्रायटर. खऱ्या अर्थाने खूप कमी वयामध्ये संघ मालकी ज्यांनी स्वीकारलेले आहे असे यतीनजी भोईर दुकटन. बघा ग्रामीण क्रिकेट बद्दल मी नेहमीच चर्चा करत असतो. येथे स्वतःची नोकरी, व्यवसाय, शिक्षण सर्व काही सांभाळून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. थोडाफार पैशांचा तुटवडा हा पडत असतो, परंतु अशा काळामध्ये यतीनजी भोईर यांच्यासारखे संघमालक जर लाभले तर खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतं. आणि सरांचा शुभसन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने आदरणीय विराज तारवे आपण आपल्या शुभ हस्ते यतीन भोईर सरांना सन्मानित करायचं आहे. यतीनजी आपल्या कार्याला प्रणाम आहे, वंदन आहे. खूप चांगली भूमिका आपण अदा करतायत. प्रकाशजी आपण पाहिलं असेल ग्रामीण क्रिकेटमध्ये बरेचसे विद्यार्थी असतात, त्यांच्याकडे पैशांचा तुटवडा असतो. त्यानंतर बऱ्याच व्यक्तींची लग्न झालेले आहेत, संसार सांभाळायचा आहे, पैशांचा तुटवडा असतो. खेळाडूंकडे एकेका मॅच मध्ये 7-7 हजार 10-10 हजार प्रवेश शुल्क असतं. परंतु सध्या ऑनस्क्रीन ज्यांना आपण पाहतोय असे यतीन भोईर आहेत. आणि सातपाटी संघ असेल, भरपूर संघ आहेत, परंतु खास करून सातपाटी गावावरती त्यांनी प्रेम दाखवलंय. वीरेंद्र बाबरे यांच्या संघाकरिता पालघर जिल्ह्यातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऑनरशिप ते स्वीकारत असतात आणि प्रवेश शुल्क उपलब्ध करून देत असतात. खेळाडूंच्या येण्या जाण्याचा खर्च. यतीनचं वय फार कमी आहे परंतु मन फार मोठं आहे आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन दुकटन गावाचा हे आभूषण. यतीनच्या आपल्या कार्याला प्रणाम आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. आदरणीय प्रसादजी गुराव तलाठी महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आमच्या लाडके प्रेक्षक महाराज कदाचित थोडेसे नाराज असतील कारण मॅच कडे आम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहोत, कारण आज मान्यवरांची रेल चल आहे. स्पर्धा भव्य आणि दिव्य आहे. प्रशांत शिवराम गोवर यांचं नेटवर्क प्रचंड प्रगल्भ आहे आणि त्या कारणास्तव तो वेळ मात्र मिळत नाहीये. 63 धावा आहेत फलकावर. फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल सागर धानवा आलेले आहेत. सातिवली गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. धावचीची संधी आहे. ही सॅक्रिफाईस विकेट आपल्याला पाहायला मिळते. सागरला स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवायची होती म्हणून जाणून बुजून विकेटचा मात्र या ठिकाणी त्याग करण्यात आलाय. स्लोवर वन नाही पिक करू शकले फलंदाज.
वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये स्वतः ऋतिक रावते त्या ठिकाणी तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सागर धानवा बॅक टू दी पॅव्हेलियन. आदरणीय प्रसादजी गुरव तलाठी महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने. आदरणीय दिनेशजी सुतार साहेब आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रसादजी गुरव शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आदरणीय प्रसादजी गुरव यांचा शुभ सन्मान करायचा आहे. दिनेशजी सुतार यांच्या शुभ हस्ते. थोडस पुढे या दिनेशजी, थोडं पुढे या. जो स्तंभ आहे त्यामुळे आपण कव्हर अप होऊ शकत नाही. आदरणीय प्रसाद गुरव साहेब शासकीय सेवेमध्ये दाखल उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व. तलाठी महोदय आपलं मनापासून स्वागत आहे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील अग्र मानांकित अग्र वलयांकित अग्रेसर भव्य दिव्य महाकाय मादक अनुवादक अनुपम निरुपम क्रिकेटच्या या सोहळ्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चला तुम्हाला घेऊन जातोय थोड्या वेळाकरिता मुख्य मैदानावर, जिथे धावांची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ॲक्युरेट 68 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं 69 धावांचं टार्गेट तरे ग्रुप आदरणीय नितेशजी तरे यांच्या संघासमोर सेट करण्यात आलेला आहे. गुरोडा किंग 11 या संघाच्या माध्यमातून आदरणीय जयवंत गुरोडा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांचं मनापासून स्वागत आहे. मुख्य VIP डायसवर माजी जिल्हा परिषद सदस्य पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम, आदिवासी समाज बांधवांवरती असलेलं नितांत प्रेम ते दाखवून देत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय निलेशजी पाटील साहेब नित्यानंद नर्सरी व जवाहर बँकचे विद्यमान चेअरमॅन महोदय, माजी चेअरमॅन महोदय सरांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. हा सन्मान प्रदान करण्याकरिता संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय आदरणीय अजय दामू दाभाडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय निलेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. नित्यानंद नर्सरीचे अधिकृत मालक आणि जवाहर बँकचे माजी चेअरमॅन महोदय आदरणीय निलेशजी पाटील, माती नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान असणारे आदरणीय निलेशजी पाटील सध्या विश नेटवर्कच्या माध्यमातून सरांना आपण थेट प्रसारणासहित पाहू शकतात. स्वागत सन्मान. विविधतेने नटलेला हा भारत देश, भारतीय उपनिषदांमध्ये फार सुंदर उल्लेख करून ठेवण्यात आलाय. असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय तेजस्विनी वधित मस्त पदस्पर्शाने पुनित झाले ज्ञान मंदिर बहरून गेले संगीत स्फुरले सात सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम. जगभरामध्ये सुशांतजी 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, 195 देश आहेत. तुम्ही कुठेही जा, भारतामध्ये जी संस्कृती तुम्हाला बघायला मिळते जगामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. येथे पाहुण्यांना भगवंताचा दर्जा दिला जातो. भारतीय संस्कृतीचा प्रमुख आधारस्तंभ आहे अतिथी देवो भव आणि त्याचं यथोचित पालन या ठिकाणी केलं जात आहे. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय प्रशांत घरत साहेब, यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, नेटाळी गावातील बहुमूल्य असं रत्न. आदरणीय प्रशांतजी आपण यावं. या VIP डायसच्या अगदी समोर आपणास सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने आदरणीय साई भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी घरत यांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी भरारी घेतलेली आहे. गगन भरारी, गरुड झेप आणि त्यांची भरभराट आपल्याला पाहायला मिळते. आपल्या दातृत्वाची भूमिका या ठिकाणी अदा करतायत. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. महाराष्ट्राचं हे महावस्त्र आहे, मायेची उपकार शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं हे दर्जेदार चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय प्रशांतजी घरत यांच्या स्वागताकरिता आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रशांतजी आपण या फुलांप्रमाणेच हसत राहावं, फुलत राहावं, बहरत राहावं हीच भगवंताची आम्ही प्रार्थना करतोय. प्रशांत शिवराम गोवारी यांच्यावरती असलेलं प्रेम आहे सध्या क्षणचित्रामध्ये ते बंदिस्त होत आहे. ती क्षणचित्र फार महत्वाची असतात कारण आयुष्यामध्ये शेवटी फक्त आठवणीच राहतात आणि ह्या आठवणींना कैद करणं फार गरजेचं आहे. आयुष्यामध्ये कधीही चांगला क्षण येण्याची प्रतीक्षा करत बसू नका. जो क्षण तुमच्या समोर आहे
त्या क्षणालाच चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्याचे दोनच नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. चला, यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता दोन्ही संघांचे सुपरस्टार आयकॉन आपण लगेचच यावर टॉस बॉक्स जवळ. आता आपण क्वालिफायर 1 कडे वळणार आहोत. जाणता राजा 10 वर्सेस नारायण स्मृती हे दोन्ही संघ टेबल टॉपर आहेत. आता जो टॉस आपण करणार आहोत ते दोन्ही संघ गुणतालिकेमधील अव्वल संघ आहेत. जो संघ विजयी होणार तो संघ ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणार आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला आणखीन एक संधी मिळेल, कारण ते टेबल टॉपर आहेत. आदरणीय निलेश पाटील साहेब, नित्यानंद नर्सरी चे अधिकृत मालक आणि जवाहर बँकचे माजी चेअरमॅन महोदय यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे आदिवासी मनोहर प्रीमियर लीग करिता. त्यांचे मनापासून आभार. समवेत यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रशांत घरत नेटाळी यांच्याकडून 3100 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे आदिवासी मनोहर प्रीमियर लीगच्या या 9व्या हंगामाकरिता. दात्यांचे मनापासून आभार. देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आपल्या दातृत्वाला सलाम. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका पंकज अशोक पटेलच्या बॅट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे अविनाश सरप. त्याचं भन्नाट असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तत्पूर्वी डबलचं रोटेशन सक्सेसफुल इन्स्टॉल झालंय. टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 69 धावांचं आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या चेंडूवरती 2 धावा पळून परिपूर्ण केलेल्या आहेत. सलामीवीर 2 फलंदाज. एका बाजूने ऋतिक रावते आहे ब्रँड ऑफ सावरे आणि दुसऱ्या बाजूने पंकज अशोक पाटील. चला, जाणता राजा 10 आणि नारायण स्मृती आपण रिपोर्टिंग करायचंय टॉस बॉक्स जवळ. क्वालिफायर 1 चा सामना. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्झिक्युशन आहे. अविनाश सरप पुन्हा एकदा पुढे सरसावलेले आहेत. यावेळेस फेकी योग्य दिशेने तर होती, परंतु उंची जास्त गाठली आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडूंमध्ये 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी आदिवासी मनोहर प्रीमियर लीगचा थरार 36 चेंडूंचं महानाट्य, थरार नाट्य आजच्या या दिवसामध्ये रंगते. सागर धानबाचा पुढील बॉल. इनसाइड आउट खेळण्याचं टेम्पटेशन आहे. विरुद्ध दिशेने धावत असताना खूप चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. सरते शेवटी डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडूला थांबवण्यात आलाय आणि तत्पूर्वी 2 धावा मात्र पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. 3 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 6 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट एलिमिनेटर मध्ये 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी हा संघ विजेते पदावरती नाव कोरून बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांनी झेप घेतलेली आहे आणि त्यानंतर एलिमिनेटर 2 ची ही मात्र अत्यंत निर्णायक अशी लढत आपण पाहतोय, जिथे 69 धावा करायच्या आहेत तरे ग्रुप या संघाला. पहिल्या षटकातील 4था बॉल. सागर धानवा वन्स अगेन. चौथा चेंडू निर्धाव आलेला आहे. आमच्या मुख्य VIP डॅशवर आपण पाहू शकाल प्रशांतजी घरात, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या साथीने निलेशजी पाटील साहेब, संतोष खांडेकर साहेब यांना आपण पाहू शकतायत. एकापेक्षा एक दिग्गज व्यक्तिमत्व सुशांतजी धानवा या स्पर्धेकरिता आवर्जून हजेरी त्यांनी लावलेली आहे. युवा नेतृत्व सुनील धानवा साहेब, पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती महोदय, त्यांच्या साथीने गजाननजी पाटील हमरापूर यांना आपण पाहू शकतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओजस्वी आणि तेजस्वी नेतृत्व यावेळेला ऑन साइडला. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर केंद्र स्थानावरून सातिवलीचा वंडर बॉय पंकज अशोक पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा आणि या षटकारासहित धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावर. खूप चांगला फटका बघायला मिळाला. मनगटांचा सुयोग्य, यथोचित आणि सुनियोजित वापर कसा करावा हे पंकज अशोक पाटील कडून शिकण्यासारखं आहे. दोन्ही खेळाडू सातिवली गावातील एकमेकांच्या विरोधात आलेत. पंच अक्षय नाईक यांचा इशारा आहे. वाईट बॉल. खराब चेंडू दर्शविला जातोय. अतिरिक्त अशी एक धाव फलकामध्ये समाविष्ट. थोडीशी
चुकी झाली लेंथन लाईन मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण मायकल होल्डिंगला पाहिलं होतं. 5000 पेक्षा जास्त चेंडू त्याने रिलीज केले, परंतु एकही व्हाईट बॉल कधीही रिलीज केला नाही. ग्रेटेस्ट डिसिप्लिन एव्हर, शिस्तीचं महाकाय स्वरूप. वेस्ट इंडिज संघाचा तो गोलंदाज होता मायकल होल्डिंग. आपल्या कारकिर्दीमध्ये एकही व्हाईट बॉल त्याने रिलीज केला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पंकज अशोक पाटीलच्या बॅट मधून एक करारा कणखर प्रहार, चेंडू सीमारेषा पार. आदिवासी मनोर प्रीमियर लीग, चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये प्रोग्रेस कार्डवर तब्बल 17 धावा सजलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 52 धावांची आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. हेमंतजी गोवारे आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धेचे विद्यमान खजिनदार मान्यवर या ठिकाणी निरोप घेत आहेत. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल मनस्वी आभार. आदरणीय सुशांत धानवा साहेब, आपली उपस्थिती बहुमूल्य राहिली. सुनील धानवा साहेब, आपण आलात, स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत, खूप खूप धन्यवाद. गजानन पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ओजस्वी आणि तेजस्वी नेतृत्व, आपले देखील आभार. निलेश पाटील साहेब, नित्यानंद नर्सरीचे मालक, खूप खूप आभार. प्रशांत गरज दादा, आपले देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. वेळात वेळ काढून आपण आलात, स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत. STMPL आपले सदैव ऋणी राहील. यतीनजी भोईर, आपले देखील शतशः आभार. YB कलेक्शनचे प्रोप्रायटर, संघ मालक बजरंग सातपाडी ब संघाला गेली कित्येक वर्ष ते प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये संघ मालकी स्वीकारतात. यतीनजी भोईर, आपली देखील उपस्थिती प्रार्थनीय ठरली, मनापासून आभार. पहिलं षटक प्रचंड एक्सपेन्सिव्ह. 30 चेंडूंमध्ये 52 धावांचं टार्गेट तरे ग्रुप या संघासमोर. आणि अशातच गोलंदाजी मार्कवर अनिल डुकले आलेले आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये खूप सुंदर झेल. लारा सांब्रे, ब्रँड ऑफ औंढाणे यांच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. पब्लिक गर्दीने मैदानावरती, पब्लिक गर्दीने मैदानावरती मॅच बघाया जमू लागली. आदिवासी प्रीमियर लीग आपली, आदिवासी प्रीमियर लीग, आदिवासी प्रीमियर लीग आपली, आदिवासी प्रीमियर लीग. आदिवासी प्रीमियर लीगचा प्रशांत गोवारे आहे अध्यक्ष, मुकेश गोवारे, ईश्वर बरड आहे. धन्यवाद किशोरची वाडा, आपल्या मनापासून आभार. कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रविष्ट होणार? अनिल डुकलेने षटकाची सुरुवात बहारदार केलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये राकेश जाधव यांना आपण पाहतोय. तरे ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल तरे ग्रुपचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या स्पर्धेकरिता सर्वाधिक मोठा क्रीडा निधी ज्याने उपलब्ध करून दिलेला आहे तरे ग्रुप, आपले मनापासून आभार. आदरणीय कमलाकरजी तळवी सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. चांगलं व्यक्तिमत्व, माजी जिल्हा परिषद सदस्य, किंग शिवाजी या संघाचे संघमालक, उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सरांची ओळख आहे.
आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी सहर्ष हार्दिक स्वागत या VIP डॅशवर. टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अविनाश सरफ ब्रँड ऑफ दुर्वेस यांचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात. 69 धावांचा पाठलाग सुरू आहे. एक मोहरा टिपण्यामध्ये यश प्राप्त केलं अनिल डुकले यांनी. हे षटक जबरदस्त राहिलेलं आहे. धावा दिलेल्या नाहीयेत. विकेट टेकर बनलाय. औंढाणे क्रिकेटमधील ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख आहे असा अनिल डुकले आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंच दर्शवित असताना चेंडूंची संख्या आतापर्यंत 5 आहे. पंच एक चेंडू उर्वरित राहिलाय. अनिल डुकले शेवटचा बॉल घेऊन चांगला फटका इनफिल्डच्या वरून सजवलाय. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षण भन्नाड. संघाकरिता 2 धावा वाचवण्याचं कार्य केलंय क्षेत्ररक्षकाने. टाळ्यांचा गजर येतोय. कडकडाट येतोय. 100% समर्पणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य तथा किंग शिवाजी या संघाचे संघमालक आणि दर्जेदार 40+ मधील लेजंडरी क्रिकेटपटू यांच्याकडून आदिवासी मनोहर प्रीमियर लीग च्या या 9th एडिशन करिता तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे या दातृत्वशील भूमिकेकरिता. खूप खूप धन्यवाद. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. फलकावरती 22 धावा सजलेले आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून देखील 47 धावांची आवश्यकता आहे. तरे ग्रुप या संघासमोर च्या तरे ग्रुपने 50,000 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी स्पर्धेकरिता सौजन्य केलेला आहे. 24 चेंडू 47 धावा. सागर धानवा षटक क्रमांक 3 मध्ये आलेले आहेत. जवळपास प्रतिषटक 12च्या सरासरीने धावा परिपूर्ण करणं गरजेचं बनलंय या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण तपासून पाहिली तर एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, त्यानंतर एक शॉट बॅकवर्ड पॉइंट आहे. डीप मध्ये ऍक्युरेट डीप स्वीपर कव्हर घेण्यात आलंय. वाईडिश लॉंग ऑफ आहे. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट अशी व्यूहरचना सजवली जाते. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सातिवली गावातील 2 हुकमी एकमेकांच्या विरोधात आले होते. सागर धानवा आणि पंकज अशोक पाटील, ज्यामध्ये विजेता ठरलाय सागर. पंकजला तंबूचा रस्ता दाखवलाय. गॉन. मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल परिपूर्ण केलेला आहे सागर धानवा. ब्रँड ऑफ सातिवली भारतासाठी सर्वाधिक झेल परिपूर्ण करून दाखवले होते. मोहम्मद अझरुद्दीन वन डे फॉर्मॅट मध्ये 156 त्यांची परिपूर्ण आठवण करून देतोय सागर धानवा. जबरदस्त झेल परिपूर्ण केलाय आणि सर्वाधिक महत्वाचा मोहरा, मोठा मोहरा पंकज पाटीलला त्याने अलगद बाद केलेला आहे. नव्याने फलंदाज कृपेश शांताराम किणे आलेले आहेत. 25 ते 30 वर्षांचा अनुभव असलेला क्रिकेटपटू. या मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारावी लागेल कृपेशला. सागरचा पुढील बॉल. गुड बॉलिंग. डॉट बॉल रिलीज करण्यात आलेला आहे. प्रॉपर ज्युसी हाफ वॉली लेंथ अँड लाईनला या ठिकाणी निवडलं सागर धानवा यांनी. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने गोलंदाजीचा अँगल भिन्न विभिन्न आणि त्याने थोडंसं बीट करतात फलंदाजाला. तिसरा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. लाऊड अपील आहे. पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलंय. कृपेश शांताराम किणे स्वस्तामध्ये तंबूच्या आश्रयाला परतले जात आहेत. बॅक टू बॅक विकेट्स. सागर धानवा सामन्याला कलाटणी देण्याचं कार्य करतोय.
काय षटक बघायला मिळतं. अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण सागर दानवाच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार जर आपण केला तर 22 धावा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली झाली होती, 17 धावा कुठून काढण्यात आल्या होत्या, परंतु दुसरं षटक अनिल टुकले यांनी जबरदस्त हाताळलं, केवळ 5 धावा दिल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ आणखीन खाली आणला जातोय. नाणेफेकीची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण करून घ्यायची आहे दोन संघांमध्ये. मी विनंती करेन आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते क्वालिफायर 1 या सामन्याच्या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. एका बाजूने जाणता राजा 10 आणि विपक्षामध्ये नारायण स्मृती. संदेश बाबर. अभूतपूर्व गोलंदाजी, अजरामर गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू डॉट. सागर दानवा सातिवली एक्सप्रेस या षटकामध्ये परिपूर्ण स्वरूपामध्ये सामन्याला झुकवू लागलाय. वाव, ओ माय गुडनेस, व्हॉट अ बॉलिंग, ग्लिटरिंग ग्लिटरिंग, क्लासिकल, मॅग्निफिसंट, प्रॉलिफिक, ट्रिमेंडस बॉलिंग. 5 चेंडूंमध्ये 2 गडी गारद करून एकही धाव दिलेली नाहीये. याआधी रोहित सुरेश मरले, त्यानंतर ऋषी पराड तिसरा गोलंदाज बनेल का? येथे मात्र वाईड आलाय. सरते शेवटी एक चूक केले गोलंदाजाने, अतिरिक्त स्वरूपातील सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावांची संख्या जाऊन पोहोचली 23 या अंकावर 23. विजयासाठी तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू शिल्लक राहिले आहेत. सुपर बॉलिंग, खूप सुंदर षटक राहिलं. 6 चेंडूंमध्ये 2 गडी गारद करून केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. सातिवली एक्सप्रेस सागर धानवा या गोलंदाजाने परिपूर्णरित्या सामन्याला कलाटणी देणारे ही 2 षटकं आहेत. मागील 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 46 धावांची आवश्यकता समोर आहे. ड्रिंक्स ब्रेक मुख्य खेळपट्टीवर. तत्पूर्वी आपण लगेचच टॉस करून घेऊया दोन्ही संघांमध्ये. क्वालिफायर 1 जाणता राजा 10 वर्सेस नारायण स्मृती. ए ग्रुप आणि बी ग्रुपच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी झेप घेतलेले 2 संघ आणि त्या 2 संघांमध्ये क्वालिफायर 1 चॉईस देणार आहेत कमलाकरजी दळवी साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महोदय, किंग शिवाजी संघाचे संघमालक, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, दर्जेदार झुंजार क्रिकेटपटू म्हणून सरांची ओळख आहे. नारायण स्मृतीचा कॉल आहे काटा आणि छप्पा आलाय. जाणता राजा 10 संघाने नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवलेली आहे. कमलाकरजी दळवी साहेब, आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटायचा आहे. टॉस जिंकलाय अनिल, काय निर्णय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. प्रथम क्षेत्ररक्षण. हवं तितकं प्रेशर नाहीये, कारण गुणतालिकेमध्ये टेबल टॉपर आहात. जरी पराभूत झालो तरी देखील आणखीन एक संधी भेटेल, कारण परफॉर्मन्स तसाच झालेला आहे. परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती एकंदरीत शर्थीचे प्रयत्न करणार? आम्ही समोरच्या टीमला कमीत कमी 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी बॉलिंग अटॅक सुनिश्चित स्वरूपामध्ये चांगला आहे. रोहित भन्नाट फॉर्म मध्ये, आपण स्वतः देखील डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत आलेला आहात. काय म्हणाल, जो प्रवास राहिला आहे 4 दिवसांचा, एका बाजूने आपण पोलीस दलामध्ये रुजू आहात, परंतु प्रत्येक वर्षी ह्या 5 दिवसांमध्ये, जसं तुम्ही पहिल्या दिवसामध्ये उल्लेख केलात की नाईट शिफ्ट करून आलोय, या 5 दिवसांसाठी विशेष वेळ तुम्ही काढता? हो नक्की, कारण मी क्रिकेटसाठी कमीत कमी 6 महिने झाले मी रात्रपाळीच करतोय.
क्या बात आहे, नाईट शिफ्ट कन्सिस्टंटली करतात. STMPL मध्ये खेळण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला मागील काही वर्षांमध्ये? ज्या पद्धतीने स्पर्धेची उत्क्रांती आपण पाहतोय, आता प्लेअर ऑफ द सिरीज करिता बायसिकल देखील आहे. प्रेक्षकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वृद्धिंगत होऊ लागले आणि ह्या स्पर्धेचं सदोदितपणा, अखंडपणा, काय म्हणाल आयोजक नियोजकांबद्दल? खूप छान आयोजन आहे. आयोजकांना माझ्या परीने 100 पैकी 100 गुण आहेत. शेवटचा आणि अंतिम प्रश्न विचारतोय. प्रत्येक गोष्टीवरती आपण चर्चा करतो जेव्हा लीग फॉर्मॅट नियोजित केला जातो, परंतु सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो संघ मालक. जर संघ मालक तयार नाही झाले तर स्पर्धा नियोजित करणं फार कठीण आहे. स्वतःच्या कष्टाचा घामाचा पैसा ते लावतात, परंतु पैसा तितका महत्त्वाचा नाही. हे क्रिकेटवरचं वेड आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे, ते त्यांना संघ मालकी घेण्यास भाग पडतं. संघ मालकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी बरोबर, कारण की प्रत्येक वेळेस कौतुक हे फक्त क्रिकेटर लोकांचंच होत आहे. पण ज्या क्रिकेटरना संधी देतोय, जो जो व्यक्ती संधी देतोय, त्याचा पैसा आणि त्याचा वेळ जो वाया घालवून स्वतः खेळाडूंना संधी देतो, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. जो क्रिकेट वेडा असतो तोच संघ मालक असतो. नक्कीच संघ मालकांबद्दल कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अनिलजी, आपल्या खेळासाठी मनापासून आहेत शुभेच्छा. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे. दुसऱ्या बाजूने प्रशांत शिवराम गोवारे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. जर टॉस जिंकला असता तर काय इच्छा होती? आम्ही प्रथमतः फलंदाजी स्वीकारली असती, कारण की रोहित भोईर आमचा आयकॉन आहे. तो कुठे कामानिमित्त कुठे खेळायला वाटतं साखरेला गेलेला आहे, त्यासाठी तो यायला लागला, त्याला उशीर होईल, त्यामुळे मला बॅटिंग फलंदाजीच घ्यायची होती पहिल्यांदा. प्रथम फलंदाजी करत असताना काय वाटतं आयडियल स्कोअर? 60 धावा. 60 पर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न जरूर करणार. ह्या स्पर्धेबद्दल स्वतः आपण अध्यक्ष आहात, जी वाटचाल राहिलंय, जो प्रतिसाद आता मिळतोय, एका बाजूने प्रचंड मोठं दुःख तुम्ही मनामध्ये लपवलंय, तर दुसऱ्या बाजूने मित्रांच्या प्रचंड सपोर्टमुळे तुम्ही या स्पर्धा नियोजित करू शकलात. काय म्हणाल STMPL बद्दल? स्वतः अध्यक्ष आहात. क्रिकेटने मागील जर आपण 4 वर्ष मागे गेलो, प्रशांत शिवराम गोवारी हे नाव तितकंसं नकाशावरती नव्हतं, परंतु या STMPLने, या क्रिकेटने आणि मित्रांनी जो सपोर्ट दिला आणि जसं हे नाव वरती येत चाललंय, काय म्हणाल्या प्रवासाबद्दल? प्रवास तर खूप खडतर राहिला आहे, कारण की एवढी मोठी लीग करण्याची समाजासाठी खूप कठीण प्रसंग होता. आमच्यासाठी खूप मेहनत लागली आणि ही एवढे मोठं स्टेज आणि हे प्लॅटफॉर्म इथे उभारण्याचं कार्य करण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि मला मित्रांचा सपोर्ट आणि माझे इकडे जे मित्र जे माझ्या असलेले प्रेम, त्यामुळे ही लीग आपण करू शकलो आहे. आणि माझं दुःख लपून कुठेतरी मी समाजासाठी वेळ देतो, कारण की समाजासाठी वेळ देणं हा कुठेतरी मला खूप चांगलं वाटतं. आणि अशाच प्रकारे मला साथ आहे सर्वांची, आणि मी ही लीग करण्याचा प्रयत्न पुरेपूर पुढे पण चालू ठेवणार आहे. आणि मला असा सपोर्ट सर्वांचा लागू द्या, हेच मी माझे शब्द संबोध. नक्कीच क्रुशल मोमेंट आहे म्हणून जास्त वेळ घेत नाही प्रशांतजी. लगेच आपण स्कोअर फलक पोहोचवूयात. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 38 धावा करायच्या आहेत दोन्ही देखील संघांच्या माहितीसाठी. स्कोर कार्डवरती आतापर्यंत ॲक्युरेट 31 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 38 धावांची आवश्यकता, असं इक्वेशन सद्यस्थितीमध्ये आपण समोर पाहतोय.
तो किस्सा रंजक आहे. आपल्याला वेळ मिळाला तर आपण उलगडूयात. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. कुलवर टप्प्याचा चेंडू. सागर आहे डीप मध्ये. सिंगल आलंय आणि एकेरीवरतीच ओहो फेक इस वायर आहे. व्यवस्थित कॅरी नाही करू शकले गोलंदाज. खेळपट्टी प्रचंड टणक असल्या कारणास्तव प्रचंड उसळी घेतली चेंडूने. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. चेंडू 37 धावा. राहुल दापशीचा पुढील बॉल. फुलटॉस आहे. ऑफ साइडला प्रयत्न बघा काय एफर्ट्स आहेत अविनाश सराफ. चेंडू जरी सीमारेषा पलीकडे गेला असेल तरी देखील अविनाशने केलेले प्रयत्न अफलातून आहे. दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा वॉर्नर या टोपण नावाने ओळखला जाणारा अविनाश सराफ. ग्रेट एफर्ट्स. चौकार आलाय. 36 धावा परिपूर्ण आहेत. 33 धावांची निकड 10 चेंडूंमध्ये. एलिमिनेटर डू ऑर डाय कडवी लढत आहे. यॉर्क लेंथ आहे. खूप चांगल्या पद्धतीने राहुल दापशीने हाताळलेला हा चेंडू. बॉडी लँग्वेज तुम्ही बघा. गुरोडा किंग 11ला ठाऊक आहे अभी नाही तो कभी नाही. जे काही करायचंय ते आज करायचंय, आता करायचंय, ताबडतोब करायचंय. दोन्ही संघांचं फायटिंग स्पिरिट बघण्यासारखं आहे. तर एक ग्रुप हार म्हणायला तयार नाहीये. लढणं जाणतात, झगडणं जाणतात. राहुलचा पुढील बॉल. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे. साइड स्क्रीनच्या दिशेने सजवलाय. सागर धानवा प्रचंड वेगाने येत आहेत. ब्रँड ऑफ सातिवले आणि त्यांचं कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धावांची संख्या जाऊन पोहोचते हळूवार पद्धतीने. 38-38 या अंकावर विजयासाठी अजून देखील 31 धावांची आवश्यकता. उर्वरित स्वरूपातील 8 चेंडूंमध्ये आता मोठा फटका खेळावा लागेल. संदेश बाबर ऑन स्ट्राइक. फुलटॉस दिलाय मिड विकेटच्या दिशेने. संदेश बाबरच्या बॅट मधून 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. मौके पे चौका. चेंडू सीमारेषा पार. उपयुक्त 4 धावा आलेल्या आहेत. अजून देखील विजयासाठी जर आपण पाहिलं तर ऍक्युरेट 27 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. एलिमिनेटर 2 चा सामना रोचक, रोमांचक, रंजक, चित्ताकर्षक, चित्त वेधक अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेला आहे. जिथे संदेश बाबर बॅट मधून आलेल्या 4 धावा सामन्यामध्ये रंगत वाढवत आहेत. राहुल दापशी पुढील बॉल घेऊन. एस्टनच्या मागे खूप सुंदर पद्धतीने ऋषी तरे ब्रँड ऑफ भोपोली हा झेल परिपूर्ण करतायत. संदेश बाबर यांच्या खेळीस पूर्ण विराम लागलेला आहे. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 27 धावा करायच्या आहेत. बघा न खचता आणि न डगमगता फलंदाजी करणाऱ्या तरे ग्रुप संघाला इथे खेळावं लागेल. राकेश जाधवला आज इतिहास रचायचा आहे. त्याला सचिन टोकरेला आठवावं लागेल. कारण सचिन टोकरे यांनी 6 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना सुवर्ण यज्ञ रचलेला आहे. इतिहास साक्षीदार आहे. 6 मध्ये जर 26 होऊ शकतात तर 6 मध्ये 27 देखील होऊ शकतात. तो प्रयत्न राकेश जाधवला करावा लागेल. आताच मी थॉमस एडिसनचा उल्लेख केला होता. वयाच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा थॉमस एडिसन म्हातारे झाले होते त्यांची संपूर्ण प्रयोगशाळा जळून खाक झाली होती. त्या जळणाऱ्या प्रयोगशाळेकडे थॉमस एडिसन हसत हसत बघत होते. मुलाने देखील विचारलं की बाबा आपली प्रयोगशाळा जळले तुम्ही का हसतायत. तेव्हा मात्र थॉमस एडिसनने उत्तर दिलं निसर्गाने आणि परमेश्वराने माझ्या सर्व चुका जाळून टाकलेल्या आहेत. आता मी पुन्हा एकदा तयार झालोय नवीन प्रयत्न करण्यासाठी. आणि पुढील केवळ 12 दिवसांमध्ये थॉमस एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. लक्षात ठेवा मित्रांनो आणि खेळाडूंनो, आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार जिंकण्याची शक्यता असतेच असते. राकेश जाधवला ते प्रयत्न करायचे आहेत. आज सातिवली गावाचं नाव मोठं करण्याची संधी त्याच्याकडे चालून आलंय. ज्याला संधी मिळतो तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो तो विजेता. चेंडू शिल्लक आहेत 6 धावा हव्या आहेत 27. बॉलर तयार. ऋषी तरेचा पहिला बॉल जो वाईड आहे. 6 मध्ये 26. बघा येथे पराभूत होऊन चालणार नाहीये. कारण आता जर तुम्ही पराभूत झाला तर थेट स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आता चॉईस तुमच्या हातामध्ये. स्पर्धेच्या बाहेर जायचंय की स्पर्धेच्या आतमध्ये यायचंय. अपसाइडला सजवलेला फटका.
एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने हे एक्झिक्युशन आहे. खूप छान पद्धतीने 2 धावा पडून परिपूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू 24 धावा. कोणता खेळाडू इतिहास रचणार? ऋषी तरे की मग राकेश जाधव? एकाच राशीचे दोन्ही खेळाडू आहेत. आणखीन एक वाईड आलेला आहे. खराब चेंडू. 5 चेंडू शिल्लक. 23 धावांची निकड आहे. तरे ग्रुप या संघाला क्रिकेटचा खेळ महान अनिश्चिततेने शृंगारलेला आहे. कधीही काहीही होऊ शकतं. स्लोवर वन दिलाय ऑन साइडला. राकेश जाधवच्या बॅट मधून आलाय षटकार. सामना पोहोचतोय उत्कंठेच्या दिशेने. आदिवासी मनोर प्रीमियर लीगची खासियत आहे, येथे प्रत्येक सामना शेवटच्या चेंडू पर्यंत निघून जातो. चेंडू शिल्लक आहे 4. धावा करायच्या आहेत 17. स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगलचा वेळ सुरू आहे. स्ट्रगल केल्याशिवाय कुणाचंही नाव गुगल वरती पोहोचत नाही. आज राकेश जाधव भीम पराक्रम रचण्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची आवश्यकता. डू ऑर डाय, करो या मरो. स्पर्धेच्या आत राहा नाहीतर थेट बाहेर जा, चॉईस तुमचे. आणखीन एक वाईड. खराब गोलंदाजीचे पृथक्करण. 4 चेंडू शिल्लक. 16 धावांची आवश्यकता. राकेश जाधव स्वतःवरती विश्वास दाखवतोय. ऋषी तरे ज्या लौकिकासाठी ओळखले जातात तशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. सरते शेवटी चला फलंदाजी करणाऱ्या संघाने ते चॅलेंज केलंय. राकेश जाधव यांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. बघूया वाईड आहे किंवा नाही. पंचांनी लीगल बॉल दर्शवलेला आहे आणि त्यांना चॅलेंज करण्यात आलाय. बघूया गजानन हिरेकर सर नक्की काय सांगतायत ऍज अ थर्ड अंपायर. इट्स लीगल बॉल. विरल नायर गुणवत्तेचं दुसरं नाव आहे. ॲक्युरेसीचं दुसरं नाव म्हणजेच विरल नायर. त्यांच्याकडून चुकी होणं फार कठीण आहे आणि हा लीगल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता. ऋषीने एक निर्धाव चेंडू रिलीज केलाय. सातिवलीचा ब्रँड राकेश जाधव. 3 चेंडू 16 धावा. दुसऱ्या बाजूने भोपोली क्रिकेटचा अनभिषिक्त अजात शत्रू राजा ऋषी तरे सर्वाधिक निर्णायक चेंडू घेऊन पुढे. यावेळेस मात्र त्रिफळाची क्लीन बोल्ड ऋषी तरे. वारे फलंदाज बाद गॉन. यस डिझाइन. मातून प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. सध्या ऑनलाईन व्ह्युअरशिपची संख्या मोठी आहे. बरंच धडपे आलेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. तसंच गुरव यांच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा करायच्या. फुलटॉस दिलेला आहे ऑन साइडला. क्या बात आहे. प्रसाद गुरव यांचं पॉकेट रिता करण्यात आलाय. षटकार आलाय आणि या षटकारासाठी पारितोषिकांचा वर्षाव प्रसाद गुरव यांच्या माध्यमातून. भरत धडपी आल्या आल्या षटकार खेचलाय. 1 चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता. एक चेंडू शिल्लक. 10 धावांची निकड. खूप छान पद्धतीने चेंडू रिलीज केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून जर आपण विचार केला तर गुरोडा किंग 11 बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तरे ग्रुप या संघाचा प्रवास येथे थांबलेला आहे. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं, हँडशेक करावे ती विनंती आहे. खूप खूप आभार तरे ग्रुप. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, प्ले ऑफ्स मध्ये दाखल झालात, खूप चांगला खेळ साकारलात.
त्याबद्दल संपूर्ण कमिटीच्या वतीने आपले आभार आणि मनापासून अभिनंदन. गुरोडा किंग 11 भरत दडपे यांच्या उत्कृष्ट षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे.